सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. कोणतंही इच्छित काम पूर्ण केल्याने तुमच्या मनातील उत्साह वाढेल. वागण्यामध्ये तुम्ही गोडवा आणा. तुमचं काम अगदी सहज पूर्ण होईल. स्वार्थी भावना तुम्ही मनामध्ये ठेवू नका. विचारपूर्वक आणि शांत पद्धतीने बोला. कामामध्ये तुमच्या अडथळे येतील. जुन्या योजनांमध्ये तुमचे पैसे अडकलेले असतील. व्यवहार करताना, स्पेशली कुठलाही आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे विचार वेळोवेळी बदलतील. कोणताही ठोस निर्णय घेणं तुमच्यासाठी आज कठीण होऊन जाईल. तुमच्या आनंदाचं तुम्हाला समाधान वाटेल. अनैतिक मार्गातून तुम्ही नफा मिळवू नका, नाहीतर भविष्यामध्ये नुकसान अटळ आहे. फायद्याच्या संधी आज तुम्हाला मिळतील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठा प्रतिमा वाढीस लागेल. तुमच्या कामामध्ये आज तुमच्या जवळचेच लोक खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. आज कुठलंही काम करताना तुम्ही विचारपूर्वक आणि शांत पद्धतीने ते करावं. सासरच्या लोकांकडनं आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला संयम हा ठेवावा लागेल. तुमच्या आक्रमक स्वभावामुळे स्वतः लोकांवरती दुःखाची परिस्थिती उद्भवू शकते. काम करण्याची पद्धत ही तुमची समस्या निर्माण करणारी ठरणार आहे. कष्ट करून देखील तुमचं काम हे अपूर्ण राहू शकतं. गरजेच्या वेळी पैसे न मिळाल्यानं मात्र तुम्ही निराश व्हाल. कुटुंबातील सदस्यांच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करणं हे चांगलं राहील. अध्यात्माशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला मनापासून शांती मिळेल. आज तुमचे विचार आणि तुमचं मन हे शांत राहील. कोणताही ठोस निर्णय तुम्ही आज घेऊ शकता. भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची थोडी शक्यता आहे, परंतु त्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ यांच्याकडे एक साकडं घाला. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा चढ उतारांनी भरलेला राहील. तुमच्या इच्छा असूनही नात्यामध्ये गोडवा राहणार नाही. कुटुंबामध्ये मतभेद वाढीस लागतील. गैरसमज अधिक त्रास देतील. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढल्यामुळे तुम्हाला अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. आर्थिक लाभासाठी तुम्ही कोणाची तरी मदत घ्याल. कौटुंबिक खर्च वाढल्यानं तुमच्या अडचणींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे. तुमच्या आक्रमक स्वभावामुळे तुमच्यावरती दुःखाची परिस्थिती ओढावली जाऊ शकते. गरजेच्या वेळी तुम्हाला आज पैसे मिळतील. अध्यात्मामुळे तुमच्या मनामध्ये शांती राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरगुती कामांमध्ये वाढ होईल. तुम्ही कामामध्ये अधिक व्यस्त राहाल. आर्थिक लाभाच्या संधी तुम्हाला मिळतील, परंतु आज कामामध्ये तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही. घरगुती गोष्टींवरती पैसे आणि वेळ तुमचा खर्च होईल. मुलांच्या हट्टीपणामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला संधीचा फायदा होईल. इच्छुकांची लग्न जमतील. नोकरदार लोकांना काही समस्यांना मात्र सामोरं जावं लागेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामामध्ये अडथळे येतील, त्यामुळे वाद होऊ शकतात. पैशांबाबत मात्र कोणाशीही तुम्ही वाद करू नका.
व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होतील. खर्चामुळे तुमच्या आर्थिक अडचणींमध्ये भर पडू शकते. अनावश्यक विषयांवरती तुम्ही चर्चा करू नका. सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःला मोठं दाखवल्यानं भविष्यामध्ये तुम्हाला समस्यांचा सामना हा करावा लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आनंदामध्ये जाईल. तुम्ही आज जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी होत जाल. यशामागे कुटुंबाचं तुमच्या विशेष योगदान राहील. जवळच्या मैत्रिणीमुळे मात्र समाजामध्ये तुमची निंदा होईल. आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस चांगला राहील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा खास असेल. एखादी मोठी डील व्यवसायामध्ये फायनल होऊ शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज तुम्ही अनावश्यक विषयांवरती चर्चा करून तुमचा वेळ वाया घालवू नका. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज स्वतःच्या बेजबाबदार वागण्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. कामामध्ये अधिक निष्काळजीपणा तुमच्या राहील. प्रत्येक कामामध्ये संशयामुळे कुटुंब किंवा कामाच्या ठिकाणी ताणतणाव हा निर्माण होईल. व्यवसायामध्ये अपेक्षेच्या विरुद्ध काम होईल. तुम्हाला आज आर्थिक लाभ मिळणार नाही. आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. आज संध्याकाळी तुमच्या आईला डोळ्याचा त्रास संभवतो. आजचा दिवस तुमचा आनंदामध्ये जाईल आणि संध्याकाळ तुम्ही तुमच्या आईची सेवा करण्यामध्ये व्यतीत कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णूच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि घरगुती क्षेत्रामध्ये तुमच्या विचारांची प्रशंसा होईल. अनोळखी लोक तुमच्या बोलण्यानं प्रभावित होतील. सार्वजनिक संपर्क वाढेल. तुमचं आरोग्य सुधारेल. तुमच्या वेदना मात्र वाढीस लागतील. कामाच्या ठिकाणी थोडं लक्ष द्या. रखडलेल्या कामांना गती मिळेल. आज कोणाचीही मदत घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला आज आर्थिक लाभ फार होणार नाहीत, परंतु आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्हाला मानसिक त्रास जाणवणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक काम करा. सरकारी कामातील हस्तक्षेप वाढेल. वेळेवरती काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे. कामाच्या ओझ्यामुळे मात्र तुमचा स्वभाव थोडासा चिडचिडेपणा होईल. प्रियजनांपासून तुमचं अंतर वाढेल. तुम्ही आज कामाकडे लक्ष द्या. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा अपेक्षेपेक्षा जास्त चांगला जाईल. सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रामध्ये तुम्ही भाग्यवान ठराल. प्रॉपर्टीशी संबंधित काम करणं आज शुभ राहील. सरकारकडनं तुम्हाला लाभदायक बातम्या मिळतील. परदेशी कामासंबंधित तुम्हाला यश मिळेल. धार्मिक क्षेत्रामध्ये तुमच्या योगदानाबद्दल तुमचा मान सन्मान वाढेल. कौटुंबिक विशेष स्नेह आणि सुविधा मिळतील. तुमचं आरोग्य चांगलं राहील. आर्थिक लाभामध्ये थोडासा विलंब मात्र होऊ शकतो. आज तुमची कामं वेळेवरती पूर्ण होतील. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांपासून जास्तीचं प्रेम मिळेल. जर तुम्ही लग्नासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील आणि त्यातून एक प्रस्ताव हा तुमच्यासाठी फायनल केला जाऊ शकतो. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा असेल. शारीरिकदृष्ट्या तुम्ही अधिक सक्षम व्हाल.
आळशीपणामुळे तुमच्या उत्साहामध्ये कमतरता राहील. कुटुंबामध्ये खराब वातावरणामुळे थोडंसं अस्वस्थपणा राहील. तुमची परिस्थिती सुधारेल. तुमच्या जबाबदाऱ्या देखील वाढतील. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला फायदा होईल. तुमचं आरोग्य सुधारेल. सहकाऱ्यांच्या मदतीनं तुम्ही काम वेळेमध्ये पूर्ण कराल. आज नशीब 74% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.